नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. काँग्रेसचे नेते आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भारतीय जनता पार्टीचे आंदोलन. मंगल प्रभात लोढा यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजपाकडून निषेध. भाजपाचे प्रवक्ते श्री अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. मंगल प्रभात लोढा यांच्या धमकी दिल्याप्रकरणी भाजपाकडून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की निवडणुकी काँग्रेसला एवढी चिंता आहे तर मग त्यांनी मुंबई अध्यक्षाच्या कार्यालयावर मोर्चा का काढला याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. मंगल प्रभात लोढा यांनी कायद्याचे पालन करत रितसर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. अस्लम शेख यांनी मला धमकी दिली आहे, मग यावर अस्लम शेख यांनी खुलासा करायला पाहिजे होता. मंगल प्रभात लोढा यांची माफी मागायला पाहिजे होती. तसे न करता त्यांनी रस्त्यावर उतरून मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात आंदोलन केले. म्हणजे हे धमक्या पण देणार, दादागिरी पण करणार आणि त्यांच्या विरुद्ध कोणी आवाज पण उठवायचा नाही. यांची दादागिरी आम्ही कदापि खपवून घेणार नाही आणि मालवणी तर नाहीच नाही. आणि त्यामुळे आज त्यांच्या आम्ही विरोधात रस्त्यावरती उतरलो आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येत आहेत, त्यामुळेच भाजप हिंदू मुस्लिम करत आहे असा काँग्रेसने तुमच्यावर आरोप केला आहे असे विचारले असता ते म्हणाले की काँग्रेसला प्रत्येक वेळेस हिंदू मुस्लिमच दिसते. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, मग ते रस्त्यावर कशाला उतरले? रस्त्यावर उतरण्याची त्यांना गरज नव्हती. एक मराठी युवकाचा त्याचा मराठी हिंदी वादामुळे बळी गेला. याला कोण जबाबदार आहे? यावर वर्षा गायकवाड का नाही बोलत? त्यामुळे काँग्रेसचे दोन धर्मामध्ये दुफळी निर्माण करण्याचे राजकारण आहे. याला मुंबईची जनता फसणार नाही. अस्लम शेख बद्दल तुम्ही काय म्हणाले असे विचारले असता ते म्हणाले की अस्लम शेख यांनी आमच्या मंगल प्रभात लोढाजीची माफी मागावी व हा विषय संपवून टाकावा. अशा प्रकारे अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला. याचं उत्तर त्यांनी द्यावं. मंगल प्रभात लोढाजींनी तर कायद्याचं पालन करत पोलीस स्टेशन पोलीस कमिशनरला तक्रार केली होती की यांनी मला धमकी दिली आहे. मग अस्लम शेखने खुलासा करायला पाहिजे होता. मंगल प्रभात लोढांची माफी मागायला पाहिजे होती. ती न करता रस्त्यावर कोणी उतरण्याचं काम केलं ते काँग्रेसवाल्यांनी केलं. म्हणजे आम्ही धमक्या पण देणार, दादागिरी पण करणार आणि त्या धमक्या आणि दादागिरीच्या विरोधात कोणी आवाज पण उठवायचा नाही. ही दादागिरी आम्ही कुठेही खपवून घेणार नाही, मालवणीत तर नाहीच नाही. आणि त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो दिसतं ना. आणि मी मगाशीच म्हटलं महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मग ते रस्त्यावर कशाला उतरले? त्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज नव्हती. एका मराठी युवकाचा यांच्या महाराणीमध्ये बळी गेला, त्याला कोण जबाबदार आहे? त्याच्यावर वर्षा गायकवाड का नाही बोलत आहेत? आणि त्याच्यामुळे हे केवळ आणि केवळ काँग्रेसचं राजकारण आहे आणि काँग्रेसचं नेहमीप्रमाणे दुहीचं दोन धर्मामध्ये मतभेद निर्माण करण्याचं राजकारण आहे. याला मुंबईची जनता फसणार नाही. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.